नमस्कार, मी ऋषी देसाई. प्रत्येक जणांना पडणारा प्रश्न म्हणजे एकच असतो की मुंबईच्या समुद्रावर वेगळं काय दिसतं. निळाशार दिसणारा समुद्र दिसतो, यात वेगळं काही दिसत नाही. अशा माणसांसाठी आनंददायी बातमी आहे. मुंबईच्या जुहू चौपाटीवर सध्या एक नयनरम्य दृश्य तुम्हाला दिसू शकेल. समुद्राचं पाणी काही भागात निळ्या रंगात चमकत असलेलं पाहायला मिळेल. मुंबईच्या समुद्रावर प्रथमच हा नैसर्गिक चमत्कार दिसतोय. प्रकाश बाहेर फेकणाऱ्या सूक्ष्म जीवांमुळे हे घडतंय. मुंबईतल्याच साधना कॉलेजच्या भवन कॉलेजच्या प्राणीशास्त्राच्या 2 विद्यार्थ्यांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपलंय. अबीर जैन आणि निलेश माने या दोघांना त्यांच्या मैत्रिणीने याबाबत माहिती दिली. त्यानंतर या दोघांनी रात्रीच्या वेळी स्वतः जाऊन याची खात्री करून घेतली आणि ही छायाचित्र टिपली. भारतीय किनारपट्टीवर सहसा हा चमत्कार पाहायला मिळत नाही. या दोघांच्या मते अल निनोमुळे हे स्वयंप्रकाशित सूक्ष्मजीव अरबी समुद्रात आले असावे. आणि आपण याच विषयावर बोलणार आहोत. ज्यांनी हे सगळं मनोहारी दृश्य टिपलं आणि मुंबईच्या सागरालाही निळेपणाचं तेज आहे पुन्हा एकदा दाखवून दिलं, ते निलेश माने आणि अबीर जैन हे आपल्या सोबत, ज्यांनी हे शोधलं ते विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत बोलणार आहोत. सुरुवातीला निलेश आणि अबीर दोघांचंही स्वागत. घडतंय सांग. आमची फ्रेंड आहे सायली भालेकर, ती त्या कोळीवाड्याच्या इथे राहते. त्यांनी ते प्रकार पाहिला की समुद्राच्या लाटा निळ्या कलरमध्ये दिसतात आहेत. तर असा प्रकार आम्ही ल्युमिनेन्स, आता लोकांनी पाहिलं असेल ते लाईफ ऑफ पाय वगैरे मध्ये ते निळं पाणी, असा अंदाज होता झुऑलॉजी स्टुडंट असल्यामुळे की असं काही असतं. पण आपल्या इथे होतं असं मी कधीच, आमच्या लहानपणापासून तर कोणीच नाही ऐकलं ना, तिथे स्थानिक लोकांनी पण कधी ऐकलं असेल की असं पाणी निळं झालेलं त्या टायमाला. मग तिने आम्हाला कळवलं. आम्ही तिला बोललो की नाही तू फसवतेस, असं काही नाही. ती स्वतः गेली तिच्या फ्रेंड सोबत, तिने व्हिडिओ काढून आम्हाला पाठवलं. मग बोललो नाही अरे हे असावं. मग आम्ही त्या क्षणी आमचे कॅमेरा इक्विपमेंट्स घेतले, बोललो जाऊन बघूया. गेलो आम्ही तिथे, पाहिलं तर अख्खा जे लाटा समुद्राच्या निळ्या झळाळत होत्या तिथे आणि नयनरम्य दृश्य होतं. असं कधी वन्स इन अ लाईफ टाईम अशा गोष्टी घडल्या आमच्या इथे, म्हणजे आम्ही तर पहिल्यांदा पाहिल्यासारखं. बाकी लोक ट्रॅव्हल करून लांब लांब जातात, जे पाहिलं ते आमच्या मुंबईमध्ये इथल्या इथे दिसतंय आम्हाला. त्यानंतर मग आम्ही प्रयत्न केला, कारण की जसं तुम्ही एंटर करता दिसतं निळा कलर, पण ते कसं मागे हॉटेल्स आहेत खूप सारे मोठे मोठे, त्यांचे लाईटचे रिफ्लेक्शन्स आहेत, त्यामुळे ते मर्ज होतं आणि ते एवढा निळा कलर त्या टायमाला दिसत नाही. पण जसं तुम्ही त्या लेफ्ट साईडला डार्क साईडला गेलात तर अख्ख्या लाटा निळ्या कलरच्या दिसतात आहेत. लोक येऊन, खूप सारी लोक तिथे स्थानिक फिरणारी, जे कधीतरी जुहूला पहिल्यांदाच ट्रिप मारायला आले असतील, त्यांचा कायमची आठवण घेऊन गेले ते तिकडनं. असं मग आम्ही पाहिलं, कॅमेरा घेऊन आम्ही एवढ्या पाण्यात गेलो, ट्रायपॉड लावून प्रत्येक अँगलने जसं चांगली इमेज कुठली मिळेल ते ट्राय केलं. मग मिळाले आम्हाला थोड्या इमेजेस चांगले आहेत, जे लोकांनाही आश्चर्यचकित करण्यासारख्या गोष्टी दाखवू शकतात की आमचा मुंबईचा समुद्र ही काहीतरी वेगळं दाखवू शकतो. अबीरकडे येतो. अबीर, महाराष्ट्राची जर पूर्ण समुद्र किनारपट्टी पाहिली तर साधारणपणे मुंबई ते दाभोळ आणि दाभोळ ते गोवा असे 2 पट्ट्यात आपण म्हणायचे. दाभोळ ते गोवा ही स्वच्छ किनारपट्टी आहे. त्यानंतर इथं दाभोळ पासून साधारणपणे मुंबई वरपर्यंत इथं तुम्हाला रासायनिक केमिकल हा फ्लेवर दिसतो. या सगळ्या फ्लेवरमध्ये देखील हे जीव आपल्याला दिसले आहेत. काय कारण असतील? एक्चुअली ये जो जीव होते हैं ये बहुत समुद्र में होते हैं और ऊपरी समुद्र में तैरते हैं, सरफेस पे तैरते हैं और कभी कुछ डिस्टरबेंस की वजह से लहरों में वो समुद्र तट पर आ जाते हैं. ये गोवा के बाद और पूरे वेस्टर्न अपना जो कोस्ट है मुंबई से लेकर साउथ इंडिया केरला तक, वहाँ पर देखे नहीं गए हैं अभी. पर 1-2 रिपोर्ट्स हैं जिसमें लोगों ने देखा है, पर काफी कम देखे जाते हैं ये. अदरवाइज लक्षद्वीप वगैरह में देखे जाते हैं. तो ये हमारा ये मानना है कि अभी ये फ्राइडे को, सैटरडे को और संडे को 3 दिन दिखे लगातार, और फ्राइडे को काफी ज्यादा इंटेंसिटी पे दिख रहे थे. काफी ब्लू था पानी और हमने जैसे हाथ में भी उठाया. जब हम लोग संडे को गए, जब मालूम पड़ा लेट, तो पर मंडे को नहीं दिखा, ये सिर्फ संडे तक था. तो इसके 2 कारण हो सकते हैं. या तो बॉम्बे के केमिकल वाले काफी सीवेज वाला पानी होता है, काफी खराब पानी होता है हम जो छोड़ते हैं समुद्र में, तो उसकी वजह से या तो ये मर गए हैं, इसलिए मंडे के बाद नहीं दिखे अभी तक, और या ये दूसरी जगह ट्रैवल कर गए अगर इनको खाना नहीं मिला इनका. तो ये छोटे एल्गी वगैरह खाते हैं,
तो ये 2 कारण हो सकते हैं। और मुंबई के तट पर आने के बहुत सारे कारण हो सकते हैं, वो हम अभी कुछ पता नहीं लगा सकते, बट ये काफी रेअरली होता है ऐसा। नक्कीच निलेश, तुम्ही झुऑलॉजीचे स्टुडंट आहात. विषय कसा असतो की समुद्राचं पाणी म्हणजे किती जरी ते निळशार म्हटलं तरी ते एक हिरवगारपणा घेऊन असतं. कुठलाही स्वच्छ समुद्र किनारा किंवा आयदर मुंबईचा घ्या तुम्ही, पण हे निळेपणा असणं आणि हा निळेपणा प्रज्वलित होणं याला कुठले घटक आवश्यक असतात? म्हणजे हे लक्षण अशाच आहे, हे जर दिसलं असेल तर की त्यांना आवश्यक असणारी जीवसृष्टी स्वच्छ आहे, म्हणजे मुंबईतला समुद्रकिनारा अजूनही त्या माशांसाठी पुन्हा एकदा रिक्रिएट होऊ शकतो. याबद्दल काय मत आहे? सांगता येणार नाही अद्याप तरी, कारण की ते मुंबईत आधी जरी काही रिपोर्ट असेल पण आता हे खूप वर्षांनी असावं माझ्या मते तरी, की असं काही दिसलंय. आणि ते परत तिथे सर्व्हाइव्ह करतील नाही करतील, आता त्यांना इथे आल्यानंतर त्यांच्यावरती काय त्या सराउंडिंग केमिकलचा काय फरक पडलाय त्यांच्या लाईफ स्पॅनवरती, हे सगळं रिसर्चचा भाग आहे, पुढचा भाग आहे. अद्याप आपण असं कन्क्लुजन नाही सांगू शकत की नाही ह्या पाण्यामध्ये पण ज्या पद्धतीची टॉक्सिसिटी आहे आणि ज्या पद्धती टॉक्सिसिटी आपल्या समुद्राची वाढत चालली आहे त्या पद्धतीने हे तर आश्चर्यचकित करण्यासारखं आहे की असे काही आपल्या इथे एवढ्या टॉक्सिसिटीमध्ये पण येऊन दिसतात आपल्याला आणि असा दृश्य दाखवतात, नैनरम्य दृश्य. पण चान्सेस आहेत जर आपण थोडं काय केअर केलं. पण ह्यांचा जो करंट आहे, जर हे तेच जे असतील दुसरे फायटोप्लॅन्क्टन्स असतील तर त्या करंटनुसार ते इथे एवढे एक्सपेक्टेड नसतात. ते जसं की आपण मालदीव, अंदमान त्या साईडला लोकांनी पाहिलेत ग्रीन कलरचे ज्या लाटा आहेत, लाल कलरच्या लाटा पाहिलेत. तसंच मग आपल्या इथे निळ्या कलरच्या लाटा फार दुर्मिळ आपल्या इथे तरी झालंय. हे कॉमन आहे कॅलिफोर्नियन बीचेसवरती, ह्या ठिकाणी हे सगळं कॉमन गोष्टी आहेत की हा म्हणजे दिसतात त्या तिकडे, पण आपल्या इथे दिसायला हे एकदम रेअर झालं, असं झालं. परत दिसू शकतात कारण की आता जसा वाढता ग्लोबल वॉर्मिंग, आपल्या पर्जन्यवृष्टी ज्या पद्धतीची होते, सगळे काही स्ट्रक्चर चेंज होत आहे, सगळं सायकल डिस्टर्ब झालंय. त्या पद्धतीने वॉटर करंट जर चेंज होत असतील, हे सरफेस फीडर्स आहेत, सरफेस बरोबर पाणीच्या जसं लाटा ज्या प्रवाहाला वाहतात आहेत त्या प्रवाहाला हे निघून जातात. त्या कारण की ते पाणी घेऊन जातं, स्वतः ते मुवमेंट कुठे करत नाही, पाणी त्यांना घेऊन जाईल तिथे ते पाण्यासोबत फ्लोट होत राहतात. मग ते वॉटर करंट जसा असा अंदाज आहे, सकाळी सायंटिफिक बॅकग्राऊंड ह्याला अजून अद्याप तरी आम्ही नाही जोडू शकत, पुढचा रिसर्चचा भाग आहे. एल निनो इफेक्ट माहिती असेल, या सगळ्या संदर्भातही बोलणार आहोत. एल निनो इफेक्टची कारण आहेत का? कारण आता चाललेल्या एका भाकिताप्रमाणे असं बोललं जाते की 2016चं जे वर्ष असणार आहे ते भरपूर पावसाचं असणार आहे, त्याची जी पूर्वसूचना असू शकते का? या सगळ्या संदर्भात बोलतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा झी24 तास. ब्रेकनंतर स्वागत. जुहूच्या किनारपट्टीवर एक जबरदस्त निळाई आली, याची कारण काय असतील ती जाणून घेतोय. पण यापूर्वी गेल्या 2 वर्षातल्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत की प्रचंड आलेल्या 2 वर्षापूर्वी पुरानं मुंबईच्या किनारपट्टीतला प्रचंड सॉलिड वेस्ट हे बाहेर फेकलं गेलं. 2 वर्षापासून मुंबईच्या किनाऱ्यावर स्टिंगरे दिसायला लागले आहेत. पुन्हा एकदा अगदी तामिळनाडूपर्यंतची जर उदाहरणं घेतली तर व्हेल मासे रस्ता चुकून किनाऱ्यावर येतात. ही जी पैदास आहे ती किनाऱ्यावर का धावते, या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. निलेश, अल निनोचा प्रभाव असा आपण सर्वसाधारण म्हणतो, पण बेसिकली ज्या इलेक्ट्रिक करंट्स असतात, समुद्रातलं त्याचं स्थान असतं, ते फ्रिक्वेंटली एका जागेवर राहतं की हे फिरत राहतं आणि त्याच्याप्रमाणे पाथ बदलत राहतो? पाथ हे पहिल्यापासून वॉटर करंटनुसार पाथ त्यांचे जसे डिसाइडेड असतात, ते जिथे करंट आहे त्या अकॉर्डिंग हे करंटनुसार, आणि हे इनेट आहे त्यांच्यामध्ये. हे काही त्यांना आई वडील सांगत नाही की बाबा तू ह्या रस्ता आहे आपल्या ह्याच्याने जा. इनेट बिहेवियर आहे त्यांचं, त्यांना दरवर्षी माहिती आपल्याला इथून मायग्रेट करायचं, ते रिप्रोड्युक्शन होतं, असं त्यांचा लाईफ सायकल आतमध्ये असतं पाण्यात. पण आपला इंटरफेअर आहेच त्यात माणूस म्हटल्यावरती, तर ते एल निनो इफेक्ट आहे तो पण आपलं ह्याच्यामुळे निष्काळजीपणामुळे आहे, जो हवामानातील वाढतं तापमान वगैरे. आणि जसं आपण डिगिंग वगैरे चालू आहे, ऑइल काढतो तर ते रेडिएशन्स बनतात, सोनार रेज बनतात. त्याने काय होतं, हे एक त्यांचा पाथ जरी फॉलो करतात ते एकमेकांशी कम्युनिकेशन असतं ते वेव्हजने आणि ते. पण हे जे एक्स्ट्रा आलेले वेव्ज आहेत, रेडिएशन्स आहेत, सोनार वेव्ज आहेत, त्यांनी काय होतं, हे रस्ता चुकतात. मग रस्ता चुकले की हे जसं जरी हे फायटोप्लॅन्क्टन जरी झाले तरी हे रस्ता चुकले तर हे काय करतात, हे सरफेस म्हणजे खालती तळाला असतात ते, आणि मग जेव्हा रस्ता चुकतात हे वर येतात आणि मग हे घाबरतात की आपण रस्ता चुकलोय, आता कुठल्या दिशेने जायचं आहे. म्हणजे त्या ह्याच्यात त्यांना काही रस्ता माहिती नसतो, चुकलेले असतात. मग ते फ्लो जिथे जाईल त्या फ्लोने ते तिकडे वाहत जातात, कॅरी होतात.
असा एक थोडक्यात नक्कीच. अभिर तुझ्याकडे येतोय. सायंटिफिकली भाषेत हे नेमकं काय आहे, म्हणजे ती कुठली जात आहे, मासे आहेत की वनस्पती आहे, त्याबद्दल जरा एक्सप्लेन कर. वो हमें देखना पड़ेगा, मतलब अभी वो कुछ कह नहीं सकते कौन सा है ये, बट ये जो टाइप होता है ये एक फाइटोप्लैंक्टन जैसा होता है, उसको इंग्लिश में फाइटोप्लैंक्टन बोलते हैं. और फाइटोप्लैंक्टन मतलब लाइट एमिटिंग, मतलब वो दिन में सनलाइट जो है वो एक यूनिसेल्युलर ऑर्गेनिज्म होता है. दिन में लाइट सनलाइट का उपयोग करके फोटोसिंथेसिस होता है अंदर, जैसे प्लांट्स में होता है वैसे इनमें भी फोटोसिंथेसिस होता है. सनलाइट और कार्बन डाइऑक्साइड अंदर लेके ऑक्सीजन छोड़ते हैं ये दिन में. और रात को इनमें इलेक्ट्रॉन एमिटिंग चैनल्स होते हैं, फोटॉन्स होते हैं, तो प्रोटॉन्स, और उसकी वजह से जब उनको हिलाया जाता है या वाइब्रेट के जैसे लहरों की वजह से जब उनको डिस्टर्बेंस होता है, वो एक दूसरे से, लहरें से, पत्थर से, किनारे से टकराते हैं जब वो, तो एजिटेशन या गुस्से की वजह से वो लोग एक ये वाइब्रेशन की वजह से प्रोटॉन्स बाहर निकलते हैं उनके, और उससे लाइट प्रोड्यूस होती है, वो जो नियॉन लाइट दिखती है. और एक बूंद पानी में करीब 1000 ऑर्गेनिजम्स होते हैं. इनकी साइज आधा मिलीमीटर जितना होता है, 500 माइक्रोमीटर लगभग इतना होता है. तो ये इतने ज्यादा संख्या में जब हिलते हैं पानी के साथ, या हम जैसे हमने वहां पर किनारे पे हम लोग गए थे तो हमने पानी उठाया और ऐसा समुद्र में फेंका तो भी पूरा लाइट चमक रहा था, क्योंकि जब उनको हिलाया गया तो वो डिस्टर्ब होकर ऐसा लाइट प्रोड्यूस करते हैं. तो ये केमिकल रिएक्शंस होते हैं अंदर, उसकी वजह से लाइट प्रोड्यूस करते हैं. और ये लाइट एक सेकंड, फ्रैक्शन ऑफ अ सेकंड की लाइट होती है, पूरा एक सेकंड भी नहीं चमकते ढंग से, वो बहुत कम उसके लिए. पर क्योंकि संख्या ज्यादा होती है और बार बार उन लोग को किनारे पर लहरों के साथ वो टकराते हैं और हिलते हैं, इसलिए ज्यादा देर तक ऐसे चमकता हुआ दिखता है. नक्कीच. हे जे काय आहे ते सगळं अद्भुत आहे, गूढ आहे, अगम्य आहे, पण हे आपलेपणाचं आहे. कारण कोकणातल्या अजूनही काही घरांमध्ये ज्यावेळी छोटे छोटे मासे आणले जातात त्यावेळी ते मासे असे ज्यावेळी रात्रीच्या वेळी पसरले जातात त्यावेळी त्यातला निऑन हा तुम्हाला पूर्ण अंधार केल्यानंतर त्याच्या खवल्यांमधनं दिसतो, मृतावस्थेत देखील. या शास्त्राची आणि विज्ञानाची आपण शोध घेतोय, साधक बाधक चर्चा करतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा झी 24 तास. ब्रेक नंतर स्वागत. आपण अनुभवतोय, बोलतोय जुहू किनारपट्टीवरचा तो नैसर्गिक चमत्कार, सागराची ती निळाई. निलेश, मला सांग, त्या क्षणी अनुभवताना नेमकं ते गूढरम्य सगळं होतं, छान होतं, पण आता हा नेमका प्रवास कुठे झाला असेल असं वाटतं, आणि आता तिकडचं चित्र काय, आणि त्यापेक्षा जोडून प्रश्न, तुमचा या सगळ्यावर आता अभ्यास काय सुरू आहे? आता असा अंदाज आहे की मे बी आपल्या पॉल्युशनमुळे ते गेले असावेत, म्हणजे मॉर्टिलिटी असेल, किंवा आज ते सरफेस वरती असतात तर सरफेस जसा वॉटर करंट जास्त फ्लो असेल त्या फ्लोने पुढे पण गेले असतील. तर असं नाही की इथे दिसलं आणि आता दिसत नाही म्हणजे परत दिसणार नाही. पॉसिबल आहे की वरच्या भागात किंवा खालती कुठेतरी अजूनही दिसेल, किंवा आता येत नाही म्हणजे परत कधी येणार नाही असं नाही, परत पण यायचे यांचे चान्सेस असणारच आहेत. जसे हे आले तसे अजून पण येतील, म्हणजे अजून चान्स आहे काहीतरी बघायचा लोकांना ज्यांना मिस झालं. नक्कीच मित्र हो, जुहूच्या किनारपट्टीवर दिसलेलं ते निळं गुढरम्य प्रकाश आपल्याला खुणावतंय आणि सांगते अजूनही हा समुद्र किनारा खूप सुंदर आहे. चित्रामध्ये ती निळी पट्टी काढायची आपण विसरलो होतो सागरावरची, आणि पांढऱ्या हिरव्या पट्टीमध्ये कुठंतरी ते निळा समुद्र शोधत होतो. पुन्हा एकदा या जीवानी, सूक्ष्मजीवानी जाणीव करून दिलेली आहे, समुद्र तुमच्या सोबत आहे. तुम्ही आता अथांग व्हा, खोल व्हा आणि पर्यावरणाला पर्यावरणासारखं जगू द्या. निलेश माने आणि अभिर जैन, तुम्ही इथं आलात, खूप सुंदर आमच्याशी या विषयावर गप्पा केल्यात, खूप खूप आभार. या बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.